आली माझ्या घरी ही दिवाळी। नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हाला सुद्धा असाच दिवा बनवायचा असेल ते पण फक्त कागदापासून रंगीबेरंगी, तर तुम्ही हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे, कंटिन्यू बघत राहा। चला तर व्हिडिओ स्टार्ट करूयात। पहिल्यांदा रेड कलरचा कागद घ्यायचा आहे। कागदाला इकडून दोन्ही साईडनी फोल्ड करायचं आहे, म्हणजे छोटे छोटे घडे घालायचे आहेत। दुमडत द्यायचं आहे आणि एका साईडनं दुमडत यायचं आहे, दुसऱ्या साईडपर्यंत ते थांबवायचं आहे। चला तर आपण शांत हळूहळू एकदम घडी सगळी समान आणि सारखी आली पाहिजे, कुठेही वाकडी तिकडी होता कामा नये, नाहीतर आपला जो दिवा आहे होणारा तो खराब होण्याची शक्यता आहे, म्हणजे व्यवस्थित होणार नाही, डिझाईन आकर्षक दिसणार नाही। तर बघा, ते अशा पद्धतीने घडी घालून झालेली आहे। आता बघू शकता किती छान याचे लेयर्स आणि भारी वाटतं एकदम। आता आहे ना, याला असं फोल्ड करायचं आहे, म्हणजे घडी घालायची आहे आणि आता मध्ये फोल्ड करून घडीची साईज आली। आता इथे आपल्याला फेविकॉलच्या साहाय्याने आपल्याला चिटकवून घ्यायचं आहे। चला तर आता इथे आपण फेविकॉल टाकून घेऊयात आणि ना याला हाताने किंवा तुम्ही एखाद्या चमच्याने कशाने पसरवू शकता आणि याला चिटकवून घ्यायचं आहे, म्हणजे मधला जो भाग आहे तो चिटकवून घ्यायचा आहे दोन्ही साईडने। आता बघू शकता कशा नाजूक कळ्या पडल्यासारखं दिसत आहेत आणि एकदम भारी वाटतंय। दिसतोय का नाही खरोखर दिवा असल्यासारखा? अजून तर बाकी आहे, अजून त्याला दिवा लावायचा आहे, म्हणजे आपल्याला येलो कलरचा कागद घ्या किंवा ग्रीन कलरचा घ्या, त्याच्याने आपल्याला दिवा बनवायचा आहे। पण त्या अगोदर याला थोडंसं सुकवून द्या आणि याच्या लेअर्स जे आहेत बोटाच्या साहाय्याने ना व्यवस्थित करून घ्या, जेणेकरून त्याला फेविकॉल लागून किंवा चिटकू नये। या दिवाळीमध्ये तुम्ही नक्कीच बनवून बघा अशा पद्धतीचा जो दिवा आहे तो कागदाचा। तर आहे ना, इथे बघा मी कागद घेतला आहे, माझ्याकडून कागद थोडासा वाकडा तिकडा कट झालता, म्हणून आहे ना, म्हणजे आयत आकार असा कट झालेला, म्हणून मला याला चौकोनी करायचा होता, कारण की चौकोन कागद करून त्या कागदाचा त्रिकोण असा बनवायचा होता, म्हणजे जेणेकरून आपल्याला जो दिवा आहे तर तो दिवा बनवायचा आहे। एक जास्वंदीचं फुल असल्यासारखं दिसतं तो दिवा बनवल्यानंतर। तर आहे ना, हे बघा अजूनही आयत आकारच आहे, याला आहे ना कट करून घ्यायचं आहे आणि याला त्रिकोण करायचं आहे। आता त्रिकोण करण्यासाठी ना मी इकडनं साईडनं कागद आला एक्स्ट्राचा, मी तो कट करून घेते। कट करून घेतल्यानंतर चौकोनी कागदांचा आपल्याला त्रिकोण कागद असा करायचा आहे आणि त्या त्रिकोणी कागदालाच म्हणजेच मधनं आता कट करून घ्यायचा आणि आपल्याला साईडनं असं फोल्ड करत यायचं आहे। तर बघू शकता कसे करते मी, तर अशा पद्धतीने आपल्याला ते कट करत यायचं आहे, म्हणजे फोल्ड करायचं आहे, कट करायचं नाही, सॉरी, फोल्ड करायचं आहे, घडी घालायची आहे आणि छोटे छोटे घडी घालत बघू शकता शेवटची जी लेअर आहे ती किती छान वाटते आणि त्यालासुद्धा आपल्याला मध्ये फोल्ड करायचं आहे, म्हणजे त्याची अशी घडी घालायची आहे, दुमडवायची आहे, दोन्ही एक समान असं करायचं आहे। आता मध्ये फेविकॉल लावून घेऊन त्याला चिटकवायचं आहे, बघू शकता कसं दिसतंय। तर आहे ना, आता फेविकॉल लावून आपण चिटकवून घेऊयात। तर याचा जो फेविकॉल आहे तो शांतपणे म्हणजे हळूच लावायचा आहे, म्हणजे मधल्याच बाजूला, जेणेकरून जी मागचे जे घडे आहेत त्याला चिटकवता कामा नये, कारण की घडी जी आहे ती छोटी आहे, जास्त फेविकॉल लागलं तर चिटकवण्याची शक्यता आहे। आता इथे ना मी पहिल्यांदा उभा दिवा लावण्याचा प्रयत्न केला, पण तो पडत होता वारंवार आणि मग विचार केला की आपण समोरून लावूयात, दिसायलाही छान वाटेल आणि आपण जेव्हा खाली जमिनीवर ठेवू तेव्हा जो दिवा आहे तो तसाच लावलेला दिसेल आणि छानही वाटेल। मग आहे ना, मी नंतरच्याला जो कागद आहे त्या कागदाच्या अगदी समोरच्या बाजूलाच म्हणजे मी तो दिवा जो आहे तो चिटकवून घेतला। मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटतो नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। येणाऱ्या दीपावलीच्या तुम्हा सगळ्याला खूप साऱ्या शुभेच्छा। अशाच पद्धतीने तुम्ही तुम्हाला पाहिजे तेवढे दिवे बनवू शकता डेकोरेशनसाठी आणि खरंच खूप आकर्षक वाटते। तुम्ही अशा पद्धतीचे दिवे बनवून भिंतीवरती कुठेही चिटकवू शकता किंवा तुम्हाला जिथे पाहिजे असेल तिथे तुम्ही चिटकवू शकता। आता मी ना आणखीन 2 जे दिवे आहेत ते बनवणार आहे, कारण की हे जे आहे तर मला शाळेत द्यायचं आहे, म्हणजे वेदिकाच्या स्कूलमध्ये द्यायचं आहे, मग तिलाही छान वाटेल आणि भारी वाटेल याच्यासाठी मग मी आणखीन एक जो दिवा आहे तो मी बनवून घेते। आणि हा दिवा बनवल्यानंतर ह्याचं जे पान आहे ना तुम्ही बघू शकता, एकदम जास्वंदीच्या पानं असतात जास्वंदीचं, अगदी तसं दिसतंय, कारण की भारी वाटतं एकदम। आणि इकडून एका साईडने सुद्धा मी फेविकॉल लावून घेते। अगोदर विचार केला ह्याच दिव्याला चिटकावं, पण ते नाही चिटकत आहे आणि याच्यासाठी मग इकडनं एक चिटकवला, आता इकडनं एक, म्हणजे एकच पंथी
पण ती 3 दिवे असणार आहेत असं मला दाखवायचं आहे. आणि तर मी इथे 3ही दिवे लावून घेते. तर इथे मी पिकॉक लावला, थोडासा जास्त सांडला, मी भरून घेतला, पण चिटकवलं त्याला. आणि आजचा व्हिडिओ जो आहे तो खूप म्हणजे वेदिकाच्या हट्टाने बनवला, कारण की तिला दिवा पाहिजे होता आणि उद्या स्कूलमध्ये द्यायचं आहे. काल परवाच्या व्हिडिओमध्ये आकाशकंदील आलेला होता. आकाशकंदील कसं बनवायचं ते सुद्धा तिला मी स्कूलमध्ये दिलं, ते नेलं शाळेमध्ये तिनं. आणि हा जो दिवा आहे तो उद्या नेणार आहे. वाटलं नव्हतं की मी सुद्धा दिवा बनवू शकते, कारण की मी फर्स्ट टाईम ट्राय केलं आणि ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलं. तर बघा कसं वाटतं नक्कीच सांगा. आवडलं असेल लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्या लेयर्स आहेत, ज्या कळ्या आहेत, त्या जर का थोड्याशा अशा कुठेतरी दबल्यासारख्या वाटल्या तर बोटाच्या साह्याने म्हणजे 2 बोटाची कात्री करायची आणि मधून असं बघायचं. तर बघू शकता एकदम आपली जी डिझाईन आहे एकदम साडीच्या निऱ्या पडल्यासारखं दिसतंय आणि भारी वाटतं एकदम. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. बाय.